सुरू झालेला आहे. लग्नाच्या सुरुवातीला नात्यात एक प्रकारची वेगळीच जादू असते, पण काही वर्षांनी ती कमी होते. आपल्या रोजच्या जीवनातील एकसुरीपणा आणि जबाबदाऱ्यांचा ताण यामुळे जोडीदाराविषयीचा उत्साह कमी होतो आणि काही लोक नाविन्याच्या शोधात बाहेर आकर्षित होतात. प्रत्येक नात्यात काही काळानंतर उत्साह कमी होतो आणि जबाबदाऱ्या प्रचंड वाढतात. एकमेकांसाठी कमी वेळ दिल्याने, सारखे भांडण केल्याने, सदा न कदा मोबाईलमध्ये, सोशल मीडियावर घुसून राहिल्याने, नवीन आकर्षक व्यक्ती समोर आली की आपल्याला तिच्या विशेष गुणांचं कौतुक वाटू लागतं. हे आकर्षण केवळ शारीरिक नसून मानसिक, भावनिक आणि परिस्थितीजन्यही असू शकते. म्हणूनच त्यामागची खरी कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आकर्षण हे आपल्या स्वभावाचा भाग आहे, पण लग्नानंतर दुसऱ्या व्यक्तीकडे वाढणारे आकर्षण चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते आपल्याला. जेव्हा नात्याची गती मंद होते, तेव्हा नवीन मोह अधिक जाणवतो. ही गोष्ट वेळीच टाळल्यामुळे आपले वैवाहिक जीवन नेहमी सेफ, सिक्युअर आणि हॅप्पी राहील. चला तर बघूया अशी कारणं ज्यामुळे लग्नानंतरही दुसऱ्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटते. नंबर 1. भावनिक आधाराची कमतरता. कधी-कधी पती-पत्नी एकत्र असले तरी त्यांच्यात संवादाचा स निघतो आणि वादच होत असतो. भावना योग्य प्रकारे व्यक्त न झाल्यास समजूतदारपणाची उणीव भासते. अशा वेळी ज्यांच्याकडून समजूतदारपणा आणि सहानुभूती मिळते त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण होऊ शकते. घट्ट भावनिक जोड ही कोणत्याही नात्याचा पाया असते. जोडीदार एकमेकांच्या भावना समजून घेत नाहीत, ऐकत नाहीत, दुर्लक्ष करतात. "काय तुझी कटकट आहे यार," असा सूर लावला जातो. तेव्हा व्यक्ती दुसऱ्या कोणाकडून तरी तो आधार शोधू लागतो. हळूहळू ती सवय तीव्र होत जाते आणि नात्याची दिशा बदलते. लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीचं व्यसन हे सगळ्यात जास्त जीवघेणं असतं बरं का. नंबर 2. शारीरिक आणि मानसिक समाधानाचा अभाव. वैवाहिक जीवनात शारीरिक आणि मानसिक तृप्ती तितकीशी समाधानकारक नसेल किंवा मनात असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, तर काही लोक बाहेरील आकर्षणाकडे वळतात. सामाजिक स्तरावर जोडीदार एकमेकांशी जोडले गेले पाहिजेत. जर दोन्हींपैकी काहीतरी कमी असेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो आणि दुसऱ्या व्यक्तीकडे भयंकर ओढ वाटू लागते. सरळ व्यक्तिमत्वापेक्षा हटके व्यक्तिमत्व आकर्षित करते. जोडीदाराचे वागणे ठराविक असते, पण बाहेरच्या व्यक्तीचे वागणे, बोलणे वेगळे वाटते. वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तीमध्ये असलेली गूढता आणि नवीनपण काही लोकांना आकर्षित करते. आपल्या जोडीदाराकडून मिळत नसलेल्या गोष्टी त्या नवीन व्यक्तीकडून मिळत आहे असे वाटते. त्यामुळे त्या व्यक्तीकडे जास्त ओढ निर्माण होते. माणसाचा स्वभाव असा आहे की सततच्या सवयींच्या ओघात नवीनतेची ओढ आपोआप निर्माण व्हायला लागते. नवीन अनुभव, नवीन बोलणे आणि नवीन व्यक्तिमत्व त्यांचं वागणं आपल्याला अधिक आकर्षित करतं. जोडीदाराकडून दुर्लक्ष होणे. एखाद्या व्यक्तीला जोडीदाराकडून पुरेसं प्रेम, कौतुक किंवा अटेन्शन मिळत नसेल ना, तर तो किंवा ती ते दुसऱ्या ठिकाणी शोधू लागतात. दुसऱ्या कोणीतरी आपल्या बोलण्याकडे, हावभावांकडे, भावना समजून घेण्याकडे अधिक लक्ष देत असेल तर त्या व्यक्तीकडे आकर्षण वाढायला लागते. कधी-कधी जोडीदार इतके व्यस्त होतात ना, मग ते कामात म्हणा किंवा मोबाईलमध्ये म्हणा, की त्यांना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. अशा वेळी जर कोणी आपल्याकडे अधिक लक्ष देत असेल तर त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणारच. आकर्षण हा मानवी स्वभावाचा भाग आहे. माणूस हा नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रुची घेतोच. आजकाल सोशल मीडियावर अनेक आकर्षक व्यक्ती दिसतात. त्यांचे परिपूर्ण जीवन, देखणे व्यक्तिमत्व पाहून काही लोक त्यांची आपल्या जोडीदाराशी तुलना करायला लागतात. यामुळे जोडीदारात उणिवा शोधण्याची सवय लागते आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते. सततच्या सोशल मीडियामुळे लोकांची तुलना वाढलेली आहे. त्यामुळे लोक आपल्या जोडीदाराच्या उणिवा शोधतात आणि दुसऱ्या, तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. लग्नाआधीच्या राहिलेल्या इच्छा, आठवणी हेही एक जबरदस्त कारण असते. काही लोकांना त्यांच्या भूतकाळातील प्रेम आठवते. त्यांचे नाते कोणत्या ना कोणत्या कारणाने अपूर्ण राहिलेले असते. त्यामुळे अचानक ती व्यक्ती भेटल्यावर जुने आकर्षण पुन्हा धडधडून जागे होते. अपुरी स्वप्ने आणि जुने क्षण हे हृदयात खोलवर घर करून राहतात. जेव्हा जुनी आठवण येते ना, तेव्हा जुने प्रेम पुन्हा जागृत व्हायला लागते. लग्नानंतर बाहेरील आकर्षण का वाटते याची कारणे समजून घेतली तर त्यावर उपाय शोधणे सोपे होते.
अनेकदा ही भावना तात्पुरती असते, पण जर ती दीर्घकाळ राहिली ना, तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच कोणत्याही नात्यात संवाद हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. आपले विचार, भावना आणि अपेक्षा स्पष्टपणे जोडीदारासमोर मांडणे गरजेचं असतं. जेव्हा दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या गरजा समजून घेतात ना आणि परस्पर विश्वास ठेवतात, तेव्हा बाहेरच्या आकर्षणाला फारसा वाव मिळतच नाही. या समस्येवर तोडगा शोधायचा असेल तर नात्यातील एकसुरीपणा दूर करणे अत्यावश्यक आहे. लहान क्षणात आनंद शोधणे, एकमेकांसोबत आनंदात वेळ घालवणे आणि नात्यात नवीन उत्साह आणणे गरजेचे असते. एकमेकांसाठी वेळ द्या. नात्यात बाहेरील आकर्षण निर्माण होऊ नये यासाठी दोघांनीही एकमेकांच्या भावनांची काळजी घ्या. एकमेकांना महत्त्व द्या आणि सतत संवाद साधत राहा. त्यातला नेहमी जिवंत ठेवा. गरजेचं आहे नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आपल्या जोडीदाराशी नाते इमानदारीने टिकवा. जीवनाचा आनंद घ्या. आजच्या जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा, ज्यांना याची खूप खूप गरज आहे. आणि या आपल्या लाडाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा पाठिंबा, तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.